नमस्कार. या कथेची मूळ लेखिका मी स्वतः आहे, त्यामुळे कथा कॉपी करण्याचा प्रयत्न चुकूनही कोणी करू नये. त्याग, अ सायलेंट लव्ह स्टोरी, भाग 2. त्या 2 नर्स आविष्कारला घेऊन निघाल्या. साधिका त्याच्यासोबतच होती. जशी ओपीडी आली, साधिक्याचे पाय थरथरले. त्याला आत नेलं तशी ती आत जायला लागली, पण तेवढ्यात तिच्या हातावर मजबूत हाताची पकड बसली. येईल ना तो परत? पुष्करसारखा मला सोडून तर नाही ना जाणार? असं झालं तर मी मरून जाईल, ती म्हणाली. तसा तिच्या भोवती हातांचा विळखा पडला. साधिकाला त्याने एका जागी बसवलं आणि तो तिथेच अंतर ठेवून बसला. साधिका शून्यात नजर लावून बसलेली होती आणि तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता. मंगेश पण थांबला होता. एवढ्या मोठ्या माणसाची साधिकाशी कशी ओळख हेच त्याला समजत नव्हतं. तो कधी साधिकाकडे तर कधी अवनीशकडे बघत होता. अवनीश खूप श्रीमंत आहे यात वादच नव्हता, पण त्याचं एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलीशी काय संबंध असू शकतो तेच त्याला समजत नव्हतं. पण त्याला काय माहीत, साधिका कमी श्रीमंत घरातून नव्हती, पण तिचं अतिसाधारण मुलावर प्रेम जडलं होतं. त्याचं प्रेम मिळावं म्हणून ती कॉलेजच्या टेरेसवर जाऊन तिथल्या कठड्यावर उभी राहून त्याला आय लव्ह यू बोलली होती. सगळ्या कॉलेजच्या मुलांसमोर तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. 2-3 वर्ष ती आणि पुष्कर रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा तिच्या घरी ही गोष्ट समजली तेव्हा खूप मोठा तमाशा झाला होता. रागात तिच्या वडिलांनी एका श्रीमंत मुलासोबत तिचं लग्न ठरवलं होतं, पण ती पुष्करसोबत पळून गेली आणि त्यांना पळून जायला मदत केली ती अवनीशने. त्याच्याचमुळे ते साधिकाच्या वडिलांपासून वाचले होते. साधिकाला शांत बघून मंगेश तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती तिच्याच विचारात होती. मंगेशने आपल्या खांद्यावर हात ठेवला हेही तिला कळालं नाही. त्याचा हेतू वाईट नव्हता, पण त्याची नजर जशी अवनीशकडे गेली त्याचा हात आपोआप बाजूला झाला आणि तो पण बाजूला जाऊन उभा राहिला. रात्र सरून दिवस उजाडला होता, तरी ऑपरेशन चालू होतं. अवनीश पण काळजीत बसलेला होता. जसे डॉक्टर बाहेर आले तसा तो लगेच उठला. मिस्टर राजवर्धन, ऑपरेशन इज सक्सेसफुल, डॉक्टर म्हणाले. तसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. साधिका, अभी ठीक आहे, तो म्हणाला. तशी ती भानावर आली. काळजी करू नका, आविष्कार आता ठीक आहे. फक्त महिनाभर त्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. खूप मोठं ऑपरेशन आहे, त्यामुळे सांभाळा, डॉक्टर म्हणाले. तसा तिने तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिचा अभि परत आला होता. तिच्यासाठी हा सगळ्यात आनंदाचा दिवस होता. थँक्यू अवनीश, तिने आनंदाच्या भरात त्याला मिठी मारली. तसा त्याने अलगद तिच्या पाठीवर हात ठेवला. आविष्कारला लगेच भेटायची परवानगी नव्हती, म्हणून साधिका तिथेच बसली. कालपासून उपाशी असल्यामुळे आता तिचं डोकं ठणकायला लागलं होतं. तिने थोडं पाणी पिलं आणि तशीच बसली. अवनीशला आता निघायचं होतं, पण तरी तो थांबला होता. त्याने जॅक्सनला सांगून तिच्यासाठी ज्यूस मागवला. तिने तो ज्यूस पिला. ती ठीक आहे म्हणून अवनीश निघून गेला. तो आपल्याला न सांगता का निघून गेला ते तिला समजलं नाही, पण तो बदलला होता, खूप बदलला होता. अवनीश तिथे न थांबता सरळ आपल्या पॅलेसवर आला. अंगावरचा शर्ट काढून फेकला आणि वॉशरूममध्ये जाऊन थंड पाण्याच्या शॉवर खाली उभा राहिला.
त्याच्या मनात आत्ता काय चालू आहे हे कोणी सांगू शकत नव्हतं. सादिकाला जसं समजलं अभि शुद्धीवर आला आहे तशी ती पळत त्याच्याजवळ गेली आणि त्याचे उघडलेले डोळे बघून तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू बाहेर पडायला लागले. मम्मा. त्याचा खूप हळू आवाज तिच्या कानावर पडला तसे तिने डोळे पुसले आणि त्याच्याजवळ गेली. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. अभि, माझा अभि. तिला त्याला आपल्या घट्ट मिठीत घ्यायचं होतं, पण ती ते करू शकत नव्हती. मम्मा, आपण घरी कधी जायचं? त्याचा आवाज खूप हळू येत होता म्हणून तिने त्याच्या तोंडाजवळ आपला कान नेला. खूप लवकर आपण घरी जाऊ. आणि आता मी तुला पळण्यापासून, खेळण्यांपासून अडवणार नाही. तू खूप खूप खेळायचं. मम्मा अजिबात तुला अडवणार नाही, ती म्हणाली. तशा त्या निरागस चेहऱ्यावर आनंद पसरला. एवढ्या त्रासातही त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तिच्या डोळ्यातले अश्रू बाहेर आले. बाकी छोट्या लहान मुलांना खेळताना बघून त्यालाही खेळण्याची खूप इच्छा व्हायची, पण त्याला खूप लवकर दम लागायचा आणि चक्कर यायची. त्यामुळे ती त्याला जास्त खेळू देत नव्हती आणि पळून तर अजिबातच देत नव्हती. पण आता त्याला सगळ्याच गोष्टीत सूट मिळाली होती. मम्मा, थँक्यू, तो त्याच्या गोड आवाजात बोलला. त्याला ठीक झालेलं बघून आज सादिकाच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद होता. तिला अवनीशला थँक्स बोलायचं होतं, पण त्याचा मोबाईल नंबर तिच्याकडे नव्हता आणि आत्ता ती अविला सोडून त्याच्या पॅलेसवरही जाऊ शकत नव्हती. तेवढ्यात तिला मंगेश आठवला. अविला परत झोप लागली होती. तो झोपल्यानंतर ती बाहेर आली आणि तिने मंगेशला कॉल केला. हॅलो मंगेश, तू काल अवनीशच्या माणसाला कॉल केला होता, प्लीज मला त्यांचा नंबर देतो का? तिने मंगेशला विचारलं. हो ठीक आहे, मी तुला त्यांचा नंबर पाठवतो. मंगेशने तिला जॅक्सनचा नंबर पाठवला होता. जॅक्सननेच मंगेशला कॉल केला होता. अवनीश फाईलच्या ढिगाऱ्यात बसलेला होता. कामाचं फक्त निमित्त होतं. खरं कारण तर तिचा विचार करण्यापासून त्याला स्वतःलाच रोखायचं होतं. बॉस, सादिका मॅडम, जॅक्सन म्हणाला तसा त्याचा हात जागीच थांबला. त्याने हात पुढे करून मोबाईल घेतला आणि दीर्घ श्वास घेऊन मोबाईल कानाला लावला. हॅलो. त्याचा आवाज ऐकून तिच्या मनात चलबिचल झाली. अवनीश, तू लगेच निघून गेला, त्यामुळे तुला थँक्स बोलायचं राहून गेलं होतं. माझ्या अवीसाठी तू जे काही केलं त्याचे उपकार मी या जन्मात तरी विसरणार नाही. थँक्यू सो मच अवनीश. तू फक्त अवीचा नाही तर माझाही जीव वाचवला आहे. इतकं बोलून ती थांबली आणि तो तिचा कोमल आवाज आपल्या कानात भरून घेत होता. किती नाही म्हटलं तरी त्याचं मन तिच्याकडेच वळायचं. मी तुझे सगळे पैसे हळूहळू देऊन टाकेल. आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहे, पण मी काहीतरी करून तुझे पैसे रिटर्न करते, ती म्हणाली. तसा त्याने सुस्कारा सोडला. मला माझे पैसे रिटर्न नकोय. आत्ता मी खूप बिझी आहे. बाय. असं म्हणून त्याने लगेच कॉल कट केला. दूरच ठीक आहे मी तुझ्यापासून सादिका. यावेळेस मी स्वतःला नाही रोखू शकणार. त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले. त्याने अचानक कॉल कट केल्यामुळे ती पण हैराण झाली. तो जरी म्हणाला पैसे रिटर्न नकोय, तरी ती त्याचे पैसे रिटर्न करणारच होती.
कारण आता पैशाचं महत्त्व तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत होतं. अवीच्या ऑपरेशनला आता पूर्ण 1 महिना झाला होता. अवी हॉलमध्ये बसून खेळत होता. आत्ताही तिला त्याची खूप काळजी घ्यायला लागायची. 1 महिना झाला तरी ती घरीच होती. आता अजून घरी राहिलो तर घर भाडं कसं भरायचं आणि खर्चाचा प्रश्न होताच. ती चांगल्या जॉबच्या शोधात होती, पण जॉब करायचा म्हटल्यावर तिचा पूर्ण दिवस निघून जाणार होता. आणि हॉटेलमध्ये जॉब होता फक्त दुपारच्या टायमिंगमध्ये. बाकी इतर वेळेस ती अवीसोबत राहू शकत होती, म्हणून तिने जॉब न करता हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या कामाच्या टायमिंगमध्ये ती जवळच असलेल्या पाळण्याघरात 4-5 तास अवीला सोडून जायची. आणि त्या मावशी चांगल्या असल्यामुळे तिला टेन्शन राहत नव्हतं. बॅलन्स थोडाच राहिला आहे. त्यात या महिन्यात खर्च जास्त झाला. परत काही सामान संपलं आहे, ते आणायचं आहे. कसं होणार एवढ्या पैशात? ती किचनमध्ये उभी होती. किराणा संपत आला होता, त्यात पैशांची चंदी. साधिका डोक्याला हात लावून उभी राहिली. तेवढ्यात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. हॅलो हॅलो नम्रता. नम्रता तिची मैत्रीण. हॉटेलमध्ये जॉबला लागल्यापासून नम्रता एकमेव अशी होती की जी साधिकाची खूप चांगली मैत्रीण होती. साधिका, आता अवी कसा आहे? तिने विचारलं. तसं साधिकाने हॉलमध्ये खेळत बसलेल्या अवीला बघितलं. आता ठीक आहे. ऑपरेशन मोठं असल्यामुळे अजून काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, ती म्हणाली. तुझं कामाचं कसं करणार तू? पैशांची अडचण आली असेल ना? माझ्याकडे काही पैसे आहेत. तुझा एवढा महिना निघेल. नम्रताला तिची आर्थिक अडचण समजत होती, म्हणून तिने स्वतःहून फोन करून आधी पैशांचं विचारलं. साधिकाचे डोळे भरून आले. खरंच परिस्थिती माणसाला कुठल्या वळणावर आणून ठेवेल सांगू शकत नाही. आधी पैशांमध्ये लोळणारी साधिका आता 1-1 रुपयाला तरसली होती. नम्रता, सध्या माझ्याकडे पैसे आहेत आणि मी उद्यापासून कामाला यायचा विचार करत आहे. अवी सुलेखा आंटीकडे राहू शकतो. त्यांना सगळं माहीत आहे, त्यामुळे त्या त्याची काळजी घेतील, साधिका म्हणाली. साधिका, पण जशी तू अवीची काळजी घेते तसं दुसरं कोणी घेणार आहे का? हे बघ, आत्ताच तो खूप मोठा ऑपरेशनमधून उठला आहे आणि छोटासा जीव आहे ग. मला असं वाटतं तू स्वतः त्याची काळजी घ्यावी. आणि माझ्याकडे पैसे आहेत, त्यातून मी तुला काही पैसे देऊ शकते. तू मला तुझी मैत्रीण मानत नाही का? नम्रता म्हणाली. तसं नाही नम्रता. तुझ्या मागे तुझे आईवडील आहेत, त्यांचा दवाखान्याचा खर्च असतो. तुझे पैसे नको, तुलाच राहू दे. आणि अवी तसा माझा समजदार आहे. त्याला समजावून सांगितलं का तो नाही वेड्यावानी करत, साधिका म्हणाली. बघ तू कसं जमतं. बाकी मला आत्ताही वाटतं की तू त्याच्याजवळ काही दिवस थांबावं. नम्रताने तिच्यापुढे हात टेकले. थोड्या वेळ नम्रतासोबत बोलून साधिका अवीजवळ आली. मम्मा, मला खूप भूक लागली आहे, तो म्हणाला. हो सोन्या, मी तुझ्यासाठी छान थालीपीठ करते. तिने त्याच्या गालावरून हात फिरवला. रात्री दोघांनी जेवण केलं. साधिका अवीला मिठीत घेऊन झोपली होती. अवी झोपला होता, पण ती मात्र जागीच होती. 1 महिना होत आला होता. तिला अवनीशने साधा एक फोनही केला नव्हता. एवढी मोठी मदत करायला एका पायावर तयार झाला, पण बोलला का नाही? फक्त मैत्री होती म्हणून मदत केली का? आता त्याच्या मनात आपण कुठेच नाही. सगळंच बदललं.
तिने अलगद अवीला बाजूला केलं आणि पुष्करच्या फोटोसमोर येऊन उभी राहिली. गोड हसला तिचा पुष्कर. त्याचा मनमोकळा स्वभाव, आपुलकीने बोलणं, मजाक मस्ती करणं हे सगळंच तिला खूप आवडायचं. म्हणून तर त्याच्या प्रेमात पडली होती. पण तो असा मध्येच आपली साथ सोडून कायमचा निघून जाईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. जेव्हा त्याला समजलं ती प्रेग्नेंट आहे तेव्हा तो दिवसरात्र मेहनत करायचा. आपल्या बाळाला काहीच कमी पडून देणार नाही असं म्हणायचा. तिचं डोहाळे जेवणसुद्धा त्याने केलं. पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिचं माहेरच्यांसोबत नातं तुटलं. पण त्याच्या परिवाराने त्यांना स्वीकारलं नव्हतं. सगळं सोडून त्याने फक्त तिचा हात पकडला होता. पण आता तोच हात तो कायमचा सोडून गेला होता. पुष्कर, तू का गेला मला सोडून? खूप मिस करते तुला, रोज मिस करते. तिने त्याच्या फोटोच्या छोट्या फ्रेमवरून हात फिरवला. तसं तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या फोटोवर पडत होतं. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.